Hello students, welcome to the YouTube channel of Infinity Engineering Academy. In this session, we are going to discuss the exactly syllabus of this subject, that is Construction Planning Management, for the particular exam, that is MPSC MES Mains. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ आपण दुसऱ्या सर्विंग सब्जेक्टसाठी केला होता आणि त्यावेळेला बऱ्याच जणांच्या असा डिमांड आला की बाकीच्या सब्जेक्टसाठी सुद्धा सिलेबस डिकोडिंग सांगा. त्यामुळे हा जो नेक्स्ट सब्जेक्ट आपण बघत आहोत तो आहे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट. तर ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली सिलेबस तर एमपीएससीने दिलेला आहे, बट त्या सिलेबसमध्ये कोणते सब टॉपिक्स आपण स्टडी केले पाहिजेत, त्याचबरोबर प्रीवियस इयर जे क्वेश्चन्स आहेत त्याचं सुद्धा ॲनालिसिस या सेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही जर लास्ट इयरचा 2020चा जर क्वेश्चन पेपर बघितला आणि त्यामधले जर ह्या सब्जेक्टचे क्वेश्चन बघितले तर यामध्ये बरेचसे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स आलेले होते. बऱ्याच मुलांनी असं म्हणणं होतं की हा सब्जेक्टमधले जे क्वेश्चन्स होते ते मीडियम टू डिफिकल्ट होते. त्याच्या आधी मात्र काय होतं की थोडासा हा जो सब्जेक्ट आहे सिंपल क्वेश्चन यायचे, बट आता जो ट्रेंड चेंज होत आहे त्यानुसार तुम्ही जर बघितलं तर क्वेश्चनची लेवल थोडीशी इन्क्रीज झालेली आहे. त्यामुळे ह्या सब्जेक्टचा स्टडी करताना तुम्हाला थोडासा डेप्थ वर करण्याची गरज आहे. तर या केसमध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की सिलेबस एमपीएससीने काय दिलेलं. तर सिलेबसमध्ये जी काय सिलेबस कॉपी दिलेली आहे आपल्याला आयोगानं, तर त्यामध्ये तुम्हाला जस्ट हे इतके पॉईंट्स तुम्हाला तिथे दिलेले आहेत. जसं की तुम्हाला बघायला मिळेल की सगळ्यात पहिल्यांदा बघितलेलं आहे पण की एलिमेंट्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट ह्या तुम्हाला ह्या केसमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर बघा जो सेकंड आहे त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिलेला आहे एलिमेंट्स ऑफ मटेरियल मॅनेजमेंट. तर मटेरियल मॅनेजमेंट हा एक सब्जेक्ट तुम्हाला त्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यानंतर सेफ्टी इंजिनिअरिंग आहे, नेटवर्क ॲनालिसिस आहे, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आहे, साईट लेआउट आहे आणि क्वालिटी कंट्रोल आहे. तर अशा पद्धतीचा हा सिलेबस एमपीएससीच्या कॉपीमध्ये दिलेला आहे. आता आपण डिटेल बघूयात की ह्यावर सुरुवातीला बघूयात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस कसं होतं आणि कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर आतापर्यंत क्वेश्चन विचारलेले आहेत आणि मग त्यानुसार आपलं प्रिपरेशनची जी तयारी आहे ती कशा पद्धतीने असली पाहिजे. तर या केसमध्ये बघा, जर तुम्ही बघितलं तर हा पेपर 1 मधला एक सब्जेक्ट आहे, इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. पेपर 1 मध्ये 9 सब्जेक्ट असल्यामुळे आणि 100 क्वेश्चन एका पेपरमध्ये असतात, त्यामुळे यावर तुम्ही जर नीट बघितलं असेल तर सगळ्या क्वेश्चनमधून सगळ्या सब्जेक्टनुसार बऱ्यापैकी 11 क्वेश्चन्स हे विचारले जातात जे 2 मार्क्सला असतात, बरोबर आहे. 200 मार्काचा तुमचा पेपर होतो, तर 9 सब्जेक्टचे हे 11 आणि एका सब्जेक्टचा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला एक्स्ट्रा विचारला जातो. तो मोस्टली तुम्हाला आतापर्यंत जो विचारलेला आहे तो टॉस किंवा एसए मधून विचारला गेलेला आहे. तर त्या केसमध्ये हे आपण एक ॲव्हरेज असं पकडूया की 11 क्वेश्चन आलेले आहेत, म्हणजे 22 मार्कासाठी हा तुमचे 7 जे चॅप्टर्स आहेत ते 22 मार्कासाठी आहेत. म्हणजे जर तुम्ही चॅप्टर्स बघितले आणि बाकीच्या सब्जेक्ट सोबत जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर यामध्ये जे चॅप्टर्स आहेत ते कमी आहेत बाकीच्या सब्जेक्टमध्ये. बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये नंबर ऑफ चॅप्टर जास्त आहेत, मग सर्वे असेल, फ्लूइड मेकॅनिक्स असेल, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग असेल, इन्व्हायरमेंट असेल, पण इथं जे चॅप्टर्स आहेत ते कमी आहेत, बट सिलेबस तसा वास्ट आहे, म्हणजे यामध्ये थेरॉटिकल कन्सेप्ट जास्त आहेत. त्यामुळे तुम्हाला स्टडी करताना याच्यासाठी सुद्धा एक चांगलं तुम्हाला टाइम देण्याची गरज आहे. तर या केसमध्ये बघा, जर तुम्ही ॲनालिसिस बघितलं तर इथं बघा जो इयर वाईज ॲनालिसिस दिलेला आहे मी. पहिला जो तुमचा युनिट आहे एलिमेंट्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, तर यावरून जे काय 2015 पासून 2020 पर्यंत जे काय पेपर झालेले आहेत तर त्यावर तुम्हाला ॲटलिस्ट एक क्वेश्चन तर यावर बघायला मिळेल. काही काही ठिकाणी 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. या केसमध्ये काही मॅनेजमेंटशी रिलेटेड थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर एलिमेंट्स ऑफ मटेरियल मॅनेजमेंट यावर सुद्धा तुम्हाला काही इयरमध्ये 2 विचारलेले आहेत, काही ठिकाणी 1 विचारलेले, काही ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळालेले नाही आहेत. तर ह्यामध्ये सुद्धा मटेरियल मॅनेजवर ऑन अँड ॲव्हरेज आपण 1 क्वेश्चन म्हणजेच 2 मार्क्स कन्सिडर करू शकतो. त्यानंतर बघा जो सेफ्टी इंजिनिअरिंग आहे तुमचा, तर या सेफ्टी इंजिनिअरिंगमध्ये क्वेश्चन जे आहेत ते पहिल्या 2015 मध्ये बरेचसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, 2020 मध्ये 2 विचारले आहेत आणि बाकी ठिकाणी तुम्हाला 1-1 क्वेश्चन इथे बघायला मिळेल. म्हणजे इथं थोडंसं वेटेज जे आहे हे 3rd चॅप्टरचं पहिल्या 2 चॅप्टरपेक्षा इन्क्रीज झालेलं आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जो तुमचा ह्या पूर्ण सिलेबसमधला इम्पॉर्टंट चॅप्टर जो आहे तो आहे तुमचा नेटवर्क ॲनालिसिस. आता इथं म्हणताना फक्त नेटवर्क ॲनालिसिस म्हणलेलं आहे, पण त्यामध्ये सब टॉपिक्स बरेचसे आहेत आणि तुम्ही जर हा पेपर बघितला 2018चा तर 11 मधले जवळपास 8 क्वेश्चन म्हणजे 16 मार्क्स तुमचे फक्त एका चॅप्टरवर आले होते, नेटवर्क ॲनालिसिस. आणि इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला 3 दिसतील, इथं 2 दिसतील, इथं 2 दिसतील. म्हणजे ह्याचं जे वेटेज आहे हे सगळ्या चॅप्टरपेक्षा सगळ्यात जास्त वेटेज आहे नेटवर्क ॲनालिसिसचं. जर मग तुम्हाला असं म्हणता आलं तरी चालेल की 50% जे आहे हे नेटवर्क ॲनालिसिसवर क्वेश्चन विचारलेले आहेत आणि बाकीचं मग तुम्ही 50% सुद्धा कन्सिडर करू शकता. म्हणजे एक जवळपास रफली बघितलं तरी हा अंदाज आहे. कारण इथं बघा 11 मधले तुमचे 8 क्वेश्चन जे आहेत हे फक्त नेटवर्क ॲनालिसिसवर आले होते. त्यानंतर तुम्ही बघितलं तर कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट हा एक वास्ट चॅप्टर आहे, म्हणजे थेरॉटिकल आहे, यामध्ये बरेचसे इक्विपमेंट्स असतील. यावर सुद्धा तुम्ही जर बघितलं
तर 2-2 क्वेश्चन ऑन एन ॲव्हरेज आलेले आहेत प्रत्येक वर्षी, एका ठिकाणी 3 पण आलेले आहेत आणि इथं काही क्वेश्चन विचारले गेलेले नव्हते. त्यानंतर मग तुमचे आणखी एक थेरॉटिकल जो चॅप्टर आहे अगदी सिंपल तो आहे साईट लेआउट. तर साईट लेआउट अगदी थेरॉटिकल आहे, त्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात ते पण अगदी सिंपल विचारलेले आहेत. म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह असतील, कोणते फॅक्टर्स कन्सिडर केले जातात, म्हणजे एक जनरल तुम्हाला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट बद्दलची एक जनरल आयडिया जरी असेल तरी सुद्धा तुम्ही हे अटेम्प्ट इझिली करू शकता. म्हणजे हे मॅक्झिमम मार्क देणारा हा चॅप्टर, म्हणजेच तुम्हाला एक फुल मार्क्स देणारा, म्हणजे एक क्वेश्चन आला तर तो तुम्ही एक क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. तर असं हे साईट लेआउट आहे. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल आणखी एक थेरॉटिकल तुमचा चॅप्टर आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स बघायला मिळतील, काही काही ठिकाणी 3 क्वेश्चन सुद्धा विचारलेले आहेत. तर असं हे तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस आहे युनिट वाईज. आपण इयर वाईज सुद्धा बघितलं, युनिट वाईज सुद्धा बघितलं. त्यानंतर बघा नेक्स्ट जे आहे, आता आपण सब टॉपिक्स जे आहेत की एक्झॅक्टली स्टडी कशाचा करायचा. पॉईंट्स तर तुम्हाला फक्त सब्जेक्टची नावं दिलेली आहेत, पण कुठल्या टॉपिक्सवर क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत, कोणत्या टॉपिक्सवर येऊ शकतात, कोणते कोणते टॉपिक्स करणं गरजेचे आहेत, हे आपण आता युनिट वाईज बघूया. तर पहिला जो आहे जस्ट तुम्हाला सांगितलेला आहे या केसमध्ये की एलिमेंट्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, एवढंच फक्त सांगितलेलं आहे. क्वेश्चन मात्र येताना या केसमध्ये फक्त सायंटिफिक मॅनेजमेंटवर न येता या केसमध्ये तुम्हाला जे बेसिक पॉईंट्स आहेत मॅनेजमेंटचे त्यावर सुद्धा आलेले आहेत. म्हणजेच काय असतील ते बेसिक पॉईंट्स, तुमची जी काय मॅनेजमेंटशी रिलेटेड जी काय थेअरी आहे त्यामध्ये जे काही सायंटिस्टनं जे काही योगदान दिलेलं आहे तर त्या सायंटिस्टशी रिलेटेड क्वेश्चन विचारतात. म्हणजे ही थेअरी कोणत्या सायंटिस्टनं दिली, अमुक अमुक थेअरी कोणत्या सायंटिस्टनं दिली, अशा पद्धतीचे क्वेश्चन यामध्ये विचारतात. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट जे आहेत, 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट्स आहेत, त्यावर सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला या केसमध्ये बघायला मिळतील. त्यानंतर एलिमेंट्स कुठले कुठले आहेत सायंटिफिक मॅनेजमेंटचे, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत सायंटिफिक मॅनेजमेंटचे, त्यामध्ये परत कोणत्या सायंटिस्टनं दिलं, तर अशा पद्धतीचे हे थेरॉटिकल क्वेश्चन जे आहेत हे पहिल्या चॅप्टरवर तुम्हाला बघायला मिळतील. इथं न्यूमरिकल क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत पहिल्या चॅप्टरवर. त्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे एलिमेंट्स ऑफ मटेरियल मॅनेजमेंट. आता हा मटेरियल मॅनेजमेंटवर जसं मगाशी बघितली की आपण एखादा क्वेश्चन जो आहे तो आलेला आहे, मग हा जो आहे मटेरियल मॅनेजमेंट ह्यामध्ये काय एक्झॅक्टली स्टडी केला पाहिजे की आता बघा मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळे तुम्हाला परत सब हेड बघतील, सब हेड दिलेले आहेत. म्हणजे मटेरियल मॅनेजमेंट असेल, रिसोर्सेस मॅनेजमेंट असेल, इक्विपमेंट मॅनेजमेंट असेल, म्हणजे हे सगळे सब पॉईंट्स आहेत तुमच्या मॅनेजमेंटचे. ओके, मग त्यामध्ये ज्या मॅनेजमेंटच्या बेसिक कन्सेप्ट आहे ते आपल्याला मटेरियल हँडलिंगसाठी वापरावे लागतील. म्हणजे एखादा कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे आणि तिथं मटेरियल हँडलिंग करायचं आहे तर मॅनेजमेंटच्या कोणत्या कोणत्या तिथं ज्या काही फेजेस असतील, ज्या काही प्रिन्सिपल्स असतील, ज्या काही फॅक्टर्स असतील ते कोणते तिथं आपल्याला अप्लाय करावे लागतील. मग त्यामध्ये बरेचसे असतील, प्लॅनिंग असेल, परत त्यामध्ये मटेरियलशी रिलेटेड सिलेक्शन असेल, बरोबर आहे, परचेसिंग असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत, ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड काही टर्म्स असतील. तर हे सगळे जे काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत मटेरियल मॅनेजमेंटशी रिलेटेड हे तुम्हाला डिस्कस करावे लागतील. त्यानंतर जे क्वेश्चन आलेले आहेत तर ते इन्व्हेंटरीशी रिलेटेड क्वेश्चन आलेले आहेत. इन्व्हेंटरी म्हणजे काय असतं, कुठल्या कुठल्या टाईपच्या इन्व्हेंटरी असतात, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कशा पद्धतीने केले जातात, त्याच्या कोणत्या मेथड्स आहेत, अशा पद्धतीचा स्टडी तुम्हाला यातून करावा लागेल. आणि त्यामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती आहे तुमची ABC ॲनालिसिस. तर ह्या ABC ॲनालिसिसवरच जास्त क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत. मग हे ABC का म्हणतात, ए मटेरियल म्हणजे काय असतं, बी म्हणजे काय असतं, सी म्हणजे काय असतं, यामध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टन्स आहे ते कोणत्या मटेरियलला दिलं पाहिजे, आणि ABC ॲनालिसिस सारखेच आणखी कोणत्या मॅनेजमेंटच्या मेथड्स आहेत. मग त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या दिसतील तुम्हाला, SDE असेल, VED असेल, HML असेल, FSN असेल. तर ह्या जे काय क्लासिफिकेशन केलेलं आहे ह्या मटेरियल मॅनेजमेंटच्या मेथड्सचं हे कोणत्या बेसिसवर केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ABC मध्ये कोणती बेस आहे, त्यानंतर तुमची SDE असेल, फास्ट इथं असेल, हे फास्ट स्लो अशा पद्धतीचे नॉर्मल असेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कोणत्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलेलं आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे EOQ म्हणजेच काय, तुमचा इकॉनॉमिकल ऑर्डरिंग क्वांटिटी. यामध्ये एक फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन सुद्धा असतं. त्याचबरोबर त्या केसमध्ये तुम्हाला एक न्यूमरिकल एक्झाम्पल यावर विचारू शकतात. म्हणजेच हा जो काय चॅप्टर आहे, थर्ड चॅप्टर जो आहे, सेकंड चॅप्टर जो आहे, यामध्ये तुम्हाला न्यूमरिकल एक्झाम्पल येण्याचे चान्सेस आहेत. पहिल्या चॅप्टरमध्ये थेरॉटिकल होतं, तिथं न्यूमरिकल क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी होते. पण हा जो सेकंड आहे तर या सेकंडमध्ये मात्र न्यूमरिकल जे एक्झाम्पल्स आहेत ते विचारलेले आहेत आणि यावर सुद्धा यामध्ये बरेचसे न्यूमरिकल एक्झाम्पल्स तुम्हाला विचारू सुद्धा शकतात. त्यानंतर बघा
जो थर्ड आहे तो परत थेरॉटिकल आला. म्हणजे ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर थेरी प्लस काही कन्सेप्ट, थेरी प्लस काही कन्सेप्ट असा हा सिलेबस आहे. तर तिसरा जो आहे सेफ्टी इंजिनिअरिंग. सेफ्टी इंजिनिअरिंगमध्ये जे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत तर त्यामध्ये ऍक्टशी रिलेटेड क्वेश्चन आहेत, IS कोडशी रिलेटेड आहेत, फायर सेफ्टीशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले आणि काही डिसीसेस आहेत त्याच्याशी रिलेटेड सुद्धा काही क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. मग यामध्ये तुमचा स्टडी जो आहे तो कसा असला पाहिजे की फायर सेफ्टीशी रिलेटेड जे काय आहे किंवा तुमचे ऑपरेशनल तुम्ही जिथं ऑक्युपेशनल जे काय हेल्थ इश्यूज आहेत त्याच्याशी रिलेटेड काही ॲक्ट्स असतील, काही IS कोड असतील, तर ते IS कोड कोणते आहेत, त्याचं इयर कोणतं होतं, ते IS कोड कोणत्या दुसऱ्या IS कोडशी रिलेशनमध्ये आहेत किंवा त्याच्याशी रिलेशन काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला इथं समजणं गरजेचं आहे. ॲक्ट्स कोणते कोणते रिलेटेड आहेत तुमच्या सेफ्टी इंजिनिअरिंगशी रिलेटेड, त्याच्याशी रिलेटेड जी काही हिस्ट्री आहे म्हणजे कोणत्या वर्षी त्याच्याशी रिलेटेड कमिटी एखादी असेल, अशा गोष्टी ज्या आहेत हिस्टॉरिकल गोष्टी आहेत त्यावर सुद्धा इथं तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील. ओके, तर हे झालं सेफ्टी इंजिनिअरिंगशी रिलेटेड. इथं थेरॉटिकल क्वेश्चन्स येतील आणि काही रिलेटेड काही फॉर्म्युलेज असतील, काही इंडेक्स असतील, तर त्याच्याशी रिलेटेड सुद्धा तुम्हाला यावरून क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर जे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे, जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला की नेटवर्क ॲनालिसिस. तर नेटवर्क ॲनालिसिसमध्ये बघा आता यामध्ये सिलेबस जो आहे फक्त नेटवर्क ॲनालिसिस सांगितलेला आहे, पण त्यामध्ये जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला की सब पॉईंट्स जे आहेत ते बरेचसे सब पॉईंट्स त्यामध्ये असणार आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्टली नेटवर्क ॲनालिसिस ही जी टेक्निक आहे ही टेक्निक कशासाठी यूज केली जाते. मग ही एक टेक्निक आहे तुमच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधली. म्हणजे नेटवर्क ॲनालिसिस स्टडी करणं म्हणजेच काय असणार आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्टडी करणं. मग प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतील, त्यापैकीच एक इम्पॉर्टंट आहे तुमची शेड्युलिंग. तर शेड्युलिंगच्या ह्या टेक्निक्स आहेत वेगवेगळ्या, त्याचा जो बेस आहे त्याच्या आधीच्या ज्या मेथड्स आहेत त्या असतील तुमच्या बार चार्ट मेथड असेल, माइलस्टोन असेल, तर यामागची थेरी ह्याचे जे काही ड्रॉबॅक्स होते आणि त्यामुळे ते ड्रॉबॅक्स ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला या नेटवर्क ॲनालिसिसचा यूज करायचा आहे. तर ही जी काही थेरी आहे ही थेरी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्टडी करावं लागेल. मग त्यानंतर एकदा की तुम्ही नेटवर्कमध्ये आलात की नेटवर्कमधल्या बेसिक टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत. मग त्यामध्ये बेसिक टर्म्समध्ये तुमची ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असतं, इव्हेंट्स म्हणजे काय असतं, त्याला नंबरिंग कशा पद्धतीने दिलं जातं, नेटवर्क डायग्राम ड्रॉ कशा केले जातात, नेटवर्कचे रूल्स कोणते कोणते असतात. तर हा जो काही बेसिक पार्ट आहे तर हा बेसिक पार्ट तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्टडी करावा लागेल. ओके, मग ॲक्टिव्हिटीचे टाईप्स आले, परत इव्हेंटचे टाईप्स आले, परत रूल्स आले वेगवेगळे नेटवर्कचे असतील किंवा नंबरिंगचे रूल्स असतील, तर हा बेसिक पार्ट तुम्हाला पहिल्यांदा स्टडी करावा लागेल. त्यानंतर ज्या इम्पॉर्टंट नेटवर्क ॲनालिसिसमधल्या ज्या सगळ्यात इम्पॉर्टंट दोन ज्या मेथड्स आहेत ज्या मोस्टली यूज केल्या जातात, तर एक आहे तुमची ही क्रिटिकल पाथ मेथड आणि एक आहे तुमची ही पर्ट. तर ह्या दोन याचा डिटेल स्टडी तुम्हाला करावी लागेल. त्यामध्ये पर्ट CPMशी रिलेटेड टाइम इस्टिमेट कशा पद्धतीने डिटरमाइन केले जातात, मग त्या टाइम इस्टिमेटमधले परत वेगवेगळे टाईप्स असतील तुमचे, मग त्यामधल्या वेगवेगळ्या टर्म्स असतील, फ्लोट असेल, स्लॅक असेल, मग पॉझिटिव्ह कधी म्हणायचं, निगेटिव्हमध्ये काय ठिकाणी म्हणायचं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर कॉस्ट इस्टिमेशन असेल, कॉस्ट इस्टिमेशनमध्ये परत तुमची डायरेक्ट कॉस्ट असेल, इनडायरेक्ट कॉस्ट असेल, मग ही मिनिमाइज कशी करायची, क्रॅशिंग कॉस्ट काय असते, क्रॅशिंग टाईम काय असतो, हा सगळा स्टडी तुम्हाला इथे करावा लागेल. आणि त्यानंतर रिसोर्स मॅनेजमेंट असेल, मग रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये रिसोर्स ॲलोकेशन म्हणा किंवा रिसोर्स लेवलिंग म्हणा, अशा वेगवेगळ्या टर्म्स आहेत. तर त्या केसमध्ये हे सगळ्याचं मिनिंग काय आहे, त्या कोणत्या कंडिशनमध्ये करायचं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये शिकायला लागतील. तर हा जो पार्ट आहे नेटवर्क ॲनालिसिस, तर ह्यामध्ये परत एकदा न्यूमरिकल एक्झाम्पल्स तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे सेकंड चॅप्टर जो आहे EOQशी रिलेटेड एक न्यूमरिकल एक्झाम्पल येऊ शकतं आणि CPM आणि पटमध्ये तुम्हाला यामध्ये सुद्धा न्यूमरिकल एक्झाम्पल विचारू शकतात किंवा त्यामध्ये केसमध्ये तुम्हाला बरेचसे फॉर्म्युले आहेत. म्हणजे पर्टमध्ये फॉर्म्युले असतील, तुमचे क्रॅशिंगमध्ये फॉर्म्युले असतील, त्यानंतर फ्लोटशी रिलेटेड काही फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला या केसमध्ये नेटवर्क ॲनालिसिसमध्ये स्टडी करावं लागेल. म्हणजे मेजर जो पार्ट आहे तुमच्या या 7 चॅप्टरमधला जो मेजर पार्ट आहे तो कुठला आहे, तुमचा नेटवर्क ॲनालिसिसचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट. आता रिसोर्स मॅनेजमेंट मधलाच हा एक पॉईंट आहे तुमचा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट. मग कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी वेगवेगळे मशिनरी यूज करावी लागते. मग त्यामध्ये कॉन्क्रिटिंगसाठी वेगवेगळ्या मशिनरी असतील, एक्सकॅव्हेशनच्या वेगवेगळ्या असतील, कॉम्पॅक्शनच्या वेगवेगळ्या असतील, ट्रान्सपोर्टेशनच्या वेगवेगळ्या असतील. तर असे हे जे काय सब हेड केलेले आहेत इक्विपमेंटचे, तर कोणत्या ऑपरेशनसाठी कोणते मटेरियल्स कोणते मशिनरी यूज केल्या जातात, प्रत्येक मशिनरीची सुटेबिलिटी काय आहे, म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणतं इक्विपमेंट जे आहे ते सुटेबल असेल, अशा टाईपचा स्टडी तुम्हाला करावा लागेल. त्यामध्ये जे काय काही प्रॉपर्टीज असतात एखाद्या इक्विपमेंटच्या, जर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सायकल टाईम एक गोष्ट असते. त्यामध्ये तर ती सायकल टाईम काय असते, कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड असते, हा स्टडी तुम्हाला करावा लागेल.
त्याचबरोबर काही तुम्हाला फॅक्च्युअल डेटाशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग एखादं मशिनरी आहे आणि त्याच्याशी रिलेटेड एखादी प्रॉपर्टी तुम्हाला विचारू शकतात, फॉर्म्युलेशी रिलेटेड विचारू शकतात क्वेश्चन्स. आणि मोस्टली जे क्वेश्चन आलेले आहेत ते कंडिशन बेस्ड आलेले. तुम्हाला एक कंडिशन दिली जाईल आणि ह्यासाठी ह्या दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कोणतं इक्विपमेंट मोस्ट सुटेबल असेल असे क्वेश्चन्स विचारू शकतात. त्याचबरोबर तुमचा जो इस्टिमेशन, कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशन मध्ये जो डिप्रिसिएशनचा एक पॉईंट आहे तिथं पण तुम्ही तो स्टडी केलेला आहे पेपर 2 मध्ये, तर तो सुद्धा इथं तुम्हाला कॉमन मध्ये विचारू शकता. तर या केसमध्ये डिप्रिसिएशन काय असतं, इक्विपमेंटचं डिप्रेशन कसं होतं, ते कसं फाइंड आउट केलं जातं, त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स कशा आहेत, मग त्यामध्ये व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज काय असतात, सॅल्वेज व्हॅल्यू म्हणजे काय असते, स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय असतं, म्हणजे तिथला जो पार्ट आहे तोच पार्ट इथं सुद्धा तुम्हाला स्टडी करावा लागेल. बट विथ रिस्पेक्ट टू इक्विपमेंट, तिथं तुम्ही विथ रिस्पेक्ट टू बिल्डिंग करता, इथं विथ रिस्पेक्ट टू इक्विपमेंट तुम्हाला करावं लागेल. तर या केसमध्ये सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत. तर यामध्ये बघा टाईप ऑफ इक्विपमेंट असेल, सुटेबिलिटी ऑफ इक्विपमेंटवर जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत, व्हॅल्यूजवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले आहेत आणि डिप्रिसिएशनवर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे युनिट नंबर 5 मध्ये क्वेश्चन जे आहेत ते तयार होऊ शकतात. त्यानंतर आहे साईट लेआउट. जसं तुम्हाला मग सांगितलं की अगदी सिंपल टॉपिक आहे आणि जे क्वेश्चन विचारलेले आहेत ते पण सुद्धा खूप सिंपल आहेत. एक जनरल सेन्सचा यूज करून सुद्धा तुम्ही या चॅप्टरवरचे क्वेश्चन इझिली अटेम्प्ट करू शकता. मग साईट लेआउट म्हणजे काय असतं, जॉब लेआउट म्हणजे काय असतं, कोणते कोणते कंपोनंट्स त्यामध्ये कन्सिडर केले जातात किंवा कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड असते आणि त्या साईट लेआउटमुळे काय काय ॲडव्हान्टेजेस असतात, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. तर सगळ्यात सिंपल आणि छोटासा टॉपिक आहे तुमचा साईट लेआउट. आणि त्यानंतर ज्यावर आता लास्ट इयर जे वेटेज जास्त होतं क्वालिटी कंट्रोलवर, तर हा सुद्धा एक थेरॉटिकल टॉपिक आहे क्वालिटी कंट्रोल. यामध्ये थोड्याशा काही स्टॅटिस्टिकल म्हणजेच मॅथमॅटिकल सुद्धा टर्म्स येतात, वेगवेगळे चार्ट येतात त्यामध्ये. त्याचबरोबर याच्या मेथड्स असतात वेगवेगळ्या. यामध्ये जे काही सायंटिस्ट आहेत, मेन जे 3 सायंटिस्ट आहेत त्यांच्या ज्या थिअरीज आहेत क्वालिटीशी रिलेटेड, त्यालाच क्वालिटी गुरुज असंही म्हणतात. तर त्यालाच टोटल क्वालिटी मॅनेजमेंट असंही तुम्हाला बुक्स काही रेफर करायला तुम्हाला बघायला मिळतील. तर हा जो पॉईंट आहे हा सिव्हिलमध्ये सुद्धा आणि बाकीच्या ब्रँचेसमध्ये सुद्धा हे क्वालिटी मॅनेजमेंट जे आहे हे यूज केले जातं. तर त्यामध्ये बघा जसं मग सांगितलं तुम्हाला की मेथड्स कोणत्या आहेत, सिस्टीम कोणत्या आहेत, मग त्यामध्ये जे सांगितलं तुम्हाला की 3 जे मेन गुरुज आहेत तर ते कोणते आहेत, त्यांच्या थिअरीज काय आहेत, त्यांचा बेस काय होता, त्यांनी कोणते पॉईंट्स कन्सिडर केले होते, कोणत्या टाईपचे चार्ट्स त्यामधून तयार झालेले आहेत, हा स्टडी तुम्हाला इथं करायची गरज आहे. त्याचनंतर क्वालिटीशी रिलेटेड जे कॉस्ट असतील, वेगवेगळे जे कॉस्ट असतील क्वालिटीशी रिलेटेड, तर त्याचा स्टडी तुम्हाला या क्वालिटी कंट्रोलमध्ये करायचा आहे. आणि त्याचबरोबर काही फॉर्म्युले असतील तर ते फॉर्म्युलेवर सुद्धा तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्टली क्वेश्चन्स या चॅप्टरवर विचारलेले आहेत. तर अशा पद्धतीचे हे सब टॉपिक्स आहेत तुमचे. ह्या 7 युनिटमधले हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्यावर आतापर्यंत क्वेश्चन विचारलेले आहेत किंवा क्वेश्चन विचारू शकतात. आता यामध्ये एक सिंपल काही 7 चॅप्टरचे सिंपल एक्झाम्पल म्हणजे लेवल 1. आपण डिटेल अनालिसिस जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ते पुढच्या सेशनमध्ये करणारच आहोत. पण एक क्वेश्चनची लेवल कशी होती, पहिली जी आहे सिंपल लेवल बघत आहे मी एक एक्झाम्पल देण्यासाठी की कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मग यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत मोस्टली थेरॉटिकली तुम्ही कन्सिडर केलेले आहेत. न्यूमरिकलचं एक सेपरेट सेशन सुद्धा आपण घेणार आहोत. तर या केसमध्ये बघा काय असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय विचारलेलं बघा, हु अमॉंग द फॉलोइंग प्रपोज द कन्सेप्ट ऑफ 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक जे काय मॅनेजमेंटशी रिलेटेड जे काय सायंटिस्ट आहेत, जे काय जसं आपण सायन्समध्ये फिजिक्समध्ये न्यूटन असेल, आईन्स्टाईन असेल, बरेचसे सायंटिस्ट आहेत त्यामध्ये सुद्धा, तर तसेच मॅनेजमेंटशी रिलेटेड जे काय इम्पॉर्टंट जे काय वर्क झालेलं आहे रिलेटेड टू मॅनेजमेंट, मग त्यामध्ये अगदी हेनरी फॉयल असेल, टेलर असेल, बरेचसे आहेत. तर त्यांचं प्रत्येकाचं वर्क काय आहे एक्झॅक्टली हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की हे जे काय 14 प्रिन्सिपल आहेत हे आपण मोस्टली माहिती आहे आपल्याला की हेनरी फॉयल यांनी दिलेले आहेत. आणि आणखी एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर या केसमध्ये बघा जो टेलर आहे त्यांनी आपल्याला जे काही सायंटिफिक मॅनेजमेंट आहे त्याबद्दल त्यांचं योगदान आहे. तर हे प्रत्येक जे काही इम्पॉर्टंट आहेत तर त्या इम्पॉर्टंट पर्सन जे असतील किंवा सायंटिस्ट जे असतील तर त्यांचं नेमकं काय आहे वर्क रिलेटेड टू मॅनेजमेंट हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अशा टाईपचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये बघायला मिळतील. त्यानंतर विचारलेलं आहे बघा, ABC अनालिसिस इज रेफर्ड टू ॲज, म्हणजे ज्या मगाशी मेथड सांगितल्या वेगवेगळ्या मटेरियलच्या, तर त्यामध्ये फास्ट, स्लो मगाशी जे सांगितले किंवा हाय असेल, लो असेल, असे जे काही वर्ड्स आहेत हे एक्झॅक्टली त्याचं मिनिंग काय आहे असा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. तर ABC माहिती आहे आपल्याला काय आहे, एक सिलेक्शन कंट्रोलसाठी आपण यूज करतो. म्हणजे तुमच्याजवळ सपोज एक 100 मटेरियल्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे, तर त्या 100 मधले कोणत्या मटेरियलला जास्त मॅनेजमेंट केलं पाहिजे किंवा ज्याचं कंट्रोल जास्त केला पाहिजे, तर त्यावरून हे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे मटेरियल ABC. म्हणजे हे कंट्रोलिंगसाठी आपण कन्सिडर करतो आणि याचं जे मिनिंग आहे तर ते काय आहे तुमचं ऑलवेज बेटर कंट्रोल, म्हणजे हे ऑप्शन आहे तुमचा पहिला.
ह्यामध्ये ए मध्ये किती पर्सेंटेज असतात, बी मध्ये किती असतात, सी मध्ये किती असतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक IS कोडशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, ट्रिकी क्वेश्चन होता. यामध्ये काय विचारले बघा, विच ऑफ द फॉलोइंग कोड इज रिलेव्हंट, म्हणजे रिलेव्हंट त्यामध्ये रिलेशन आहे त्याचं, फायर सेफ्टीचं रिलेशन आहे. म्हणजे स्पेशली फायर सेफ्टीसाठी तुम्हाला IS कोड विचारला नाही, तुम्हाला फायर सेफ्टीशी रिलेशन असलेला कुठला IS कोड आहे असं विचारलेलं आहे. या केसमध्ये हा कन्फ्युजिंग करणारा क्वेश्चन का आहे, कारण बघा हे जर बघितलं तर हा 456 आपल्याला माहित आहे RCC डिझाईनशी रिलेटेड आहे. त्यानंतर 800 आपल्याला माहित आहे स्टीलशी रिलेटेड आहे. त्यानंतर 1256 जो आहे हा बायलॉसशी रिलेटेड आहे, आपल्याला माहित आहे. हे माहित असतं बऱ्याच जणांना IS कोड कुठले आहेत ते. मग तुम्ही काय करू शकता की यातला तर फायर सेफ्टीचा कुठलाच नाही, त्यामुळे तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. बट इथं रिलेव्हंट विचारलेला आहे. मग तुम्ही जर पार्ट बघितले बायलॉजचे तर त्यामध्ये काही पार्ट्समध्ये तुम्हाला फायर सेफ्टी बघायला मिळेल, स्ट्रक्चरल सेफ्टी बघायला मिळेल. म्हणजेच कुठला बायलॉजचा जो IS कोड आहे तो म्हणजेच हा. म्हणजेच ह्या केसमध्ये जे करेक्ट आन्सर जे आहे ते असेल तुमचं बी. तुम्हाला काही ठिकाणी डी सुद्धा दिलेलं दिसेल, पण तुम्ही जर MPSCचं सुद्धा आन्सर की चेक केली किंवा हा IS कोड जरी तुम्ही डाउनलोड केला तर त्यामध्ये जे पार्ट दिलेले आहे तर त्या पार्टमध्ये नीट बघितलं, ऑब्झर्व केलं तर काही ठिकाणी तुम्हाला तिथं फायर सेफ्टी सुद्धा बघायला मिळेल. त्यामुळे याचं बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट असेल. त्यानंतर फोर्थ जो आहे तो काय विचारलेला बघा, तर इव्हेंट ऑर इव्हेंट्स दॅट इमिजिएटली कम बिफोर विचारलेला आहे. आता हे कशाशी रिलेटेड झाला, टाइप्स ऑफ इव्हेंटशी रिलेटेड हा क्वेश्चन झाला. जसं मग सांगितलं मी तुम्हाला की ऍक्टिव्हिटीचा माहिती पाहिजे टाइप्स, तुम्हाला इव्हेंटचे टाइप्स माहित पाहिजेत, तर हा टाइप्स ऑफ इव्हेंटशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तर आपल्याला बिफोर असेल तर काय माहित आहे, आफ्टर असेल तर काय माहित आहे. तर या केसमध्ये बिफोर म्हणजेच काय असतं, प्रिडिसर, त्यामुळे याचा काय असेल सी. जर आफ्टर म्हटलं असतं तर काय आलं असतं तुमचं सक्सेसर आलं असतं. सक्सेसर कधी आलं असतं तुमचं, जर या केसमध्ये जर इथं बिफोरच्या ऐवजी आफ्टर विचारलं असतं तर. डमी आणि स्लॅक ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. स्लॅक हे अवेलेबल टाइम जो असतो एक्स्ट्रा टाइम त्याच्याशी रिलेटेड आहे. डमी हे एक ऍक्टिव्हिटीचा टाईप आहे, इव्हेंटचा टाईप नाही आहे, ऍक्टिव्हिटीचा एक टाईप आहे, बरोबर आहे. त्यामुळे इथं इव्हेंट विचारलेला आहे, त्यामुळे काय असेल तुमचा हा प्रिडिसर. त्यानंतर बघा हा द फॅक्च्युअल डेटाशी रिलेटेड आहे. तर यामध्ये क्राउलर ट्रॅक्टर तुम्हाला माहित असेल एक नॉर्मल ट्रॅक्टर असतो ज्या केसमध्ये असे हे 2 व्हील्स असतात, हे सेपरेटली ऍक्ट होतात, हे माहित आहे तुम्हाला. ओके, म्हणजे इथून हे असं काहीतरी स्ट्रक्चर असेल तुमचं, असं काय तर असेल, म्हणजे हा सेपरेट आणि हा सेपरेट. आणि जेव्हा अशा पद्धतीनं हा व्हील आणि हा व्हील हा कंटिन्युअसली अशा पद्धतीनं कनेक्ट केला जातो याच्यावरून, ओके, त्याला आपण क्राउलर टायर असंही म्हणतो, बरोबर आहे. किंवा तुमचे जे काय इथं झिगझॅग दिसत असतात असे झिगझॅग अशा टाइप्स असतात. तर या केसमध्ये काय विचारले बघा, तुम्हाला कोइफिशियंट ऑफ ट्रॅक्शन विचारलेला आहे. तर हा कोइफिशियंट ऑफ ट्रॅक्शनची जी थिअरी आहे ही फ्रिक्शनशी रिलेटेड आहे. म्हणजे हे जे काही व्हीलचा बेस असेल तो आणि तुमची सरफेस जी असेल ती, तर याच्या फ्रिक्शनशी रिलेटेड आहे. पण नॉर्मल टायरसाठी एक वेगळा असतो आणि तुमच्या ह्या क्राउलर टाईपसाठी एक वेगळा असतो. तर हे फॅक्च्युअल डेटाशी रिलेटेड क्वेश्चन आहे, आपल्याला माहित आहे. तर अशा टाईपचं दिला असेल तर 0.9 असेल, आणि जर तुम्हाला नॉर्मल दिला असता तर तो काय असता तुमचा 0.6 असता. तर हे फॅक्च्युअल डेटा सुद्धा तुम्हाला इक्विपमेंटशी रिलेटेड माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर बघा जो जॉब लेआउट असेल किंवा साईट लेआउटशी रिलेटेड क्वेश्चन आहे, तर तो काय विचारलेला आहे बघा की व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ गुड साईट लेआउट ऑर जॉब लेआउट. आता लेआउट म्हणजे काय असतं की तुमचं जिथं वर्क सुरू आहे तिथं ज्या काय तुमच्या ऑपरेशन्स आहेत वेगवेगळी, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही मटेरियल स्टोरेज केलेलं आहे, कॉन्क्रिटिंग एका ठिकाणी करत आहात, त्यानंतर तुम्ही जे काय पार्किंग फॅसिलिटी असेल वेगवेगळ्या तुमच्या इक्विपमेंटसाठी ती कुठं आहे एक्झॅक्टली, ॲक्च्युली वर्क कुठं सुरू आहे, लेबर जे असणार आहे तिथं जे साईटशी रिलेटेड असतील तर ते कुठं राहणार आहे, त्यांची कशा पद्धतीची फॅसिलिटी आहे, हे सगळं तुमच्या प्लॅनवर तुम्हाला दाखवायचं असतं. एक्झॅक्टली प्लॉट एरिया काय आहे तुमचा आणि एक्झॅक्टली वर्क कुठं सुरू असणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लेआउटवर दिल्या जातात. तर याचा ॲडव्हान्टेज काय असं विचारलेलं आहे, तर हा एक तुमचा कॉमन सेन्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे. यामध्ये काय सांगितले बघा, स्मूथ अँड इकॉनॉमिकल वर्किंग ऑफ प्रोजेक्ट, बरोबर आहे. तुम्ही जर व्यवस्थितरित्या सांगितलं की ही गोष्ट इथं आहे, ही गोष्ट इथं आहे, तर तुमचं वर्किंग जे आहे ते स्मूथली होऊन जाईल. म्हणजे फर्स्ट जे आहे ते करेक्टच असणार आहे. इट रिड्युसेस द कंप्लेशन टाइम ऑफ प्रोजेक्ट. मग आता जर इकॉनॉमिक तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्मूथली झाल्या, इकॉनॉमिकली झाल्या, तर नक्कीच तुमचं जे काय ड्युरेशन आहे ते कमी होईल, कमी ड्युरेशनमध्ये होईल, बरोबर आहे. त्यामुळे हे पण करेक्ट आहे. प्रोव्हाइड्स मोर सेफ्टी ऑन साईट, म्हणजेच तुम्हाला ज्या गोष्टी कुठं आहेत, म्हणजे जे काय कन्स्ट्रक्शन एक्झॅक्टली कुठं सुरू आहे, कोणत्या ठिकाणी कोणतं इक्विपमेंट आहे, ह्या गोष्टी जर सगळ्या माहीत असतील तर सेफ्टी सुद्धा इम्प्रूव्ह होईल. म्हणजेच काय असेल तुमचा ऑप्शन ऑल ऑफ द अबव. तर असं हे क्वेश्चन्स तुम्हाला साईट लेआउटशी रिलेटेड विचारू शकतात. त्यानंतर आहे तुमचं विच आर द मेजर मेथड्स ऑफ क्वालिटी कंट्रोल. तर क्वालिटी कंट्रोलच्या ह्या 3 मेथड्स आहेत आपल्याला माहित आहे. यामध्ये सॅम्पलिंग असतं, इन्स्पेक्शन असतं आणि टेस्टिंग असतं. ह्या तिन्ही सुद्धा यामध्ये कव्हर होतात. तर याचा आन्सर जे आहे ते असेल तुमचं
डी. तर अशा पद्धतीचे हे सॅम्पल क्वेश्चन्स तुम्हाला एक लेवल लक्षात येण्यासाठी इथं मी डिस्कस केलेले आहेत. तर आतापर्यंत आपण जो काय सिलेबस आहे तो डिटेल त्याचं ॲनालिसिस होतं ते बघितलं आणि काही सॅम्पल क्वेश्चन्स बघितलं. आता काही जणांचा असाही क्वेश्चन असतो की एक्झॅक्टली रेफरन्स बुक कोणतं यूज करायचं किंवा स्टडी मटेरियल कोणतं यूज करायचं या सब्जेक्टसाठी, कारण हा वास्ट सब्जेक्ट आहे. वेगवेगळे तुम्ही जर बघितलं तर एक सेफ्टी इंजिनिअरिंग वेगळा पॉईंट आहे, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट एक वेगळा पॉईंट आहे, बरोबर आहे. मग यामध्ये जर तुम्ही बघितलं, जर तुम्हाला नेटवर्क ॲनालिसिस जर स्टडी करायचं असेल तर ह्यामध्ये पूर्ण कव्हर होऊन जाईल. CPM आणि पट, पहिलं जे आपलं पुस्तक आहे पुनम्या यांचं, तर यामध्ये CPM आणि पट कव्हर होऊन जाईल. तुम्हाला जर स्पेशली जर इक्विपमेंट बघायचं असेल तर हे इक्विपमेंटसाठी तुम्हाला सेकंड जे बुक आहे हे प्रेफर करावं लागेल, जे आहे तुमचं SC शर्मा आहे. किंवा आणखीच हायर लेवलला जायचं असेल तर प्युरिफाय यांचं एक बुक मिळतं, ते सुद्धा तुम्ही रेफर केलं तरी चालेल. आणि एक कॉमन सिलेबस, सगळेच पॉईंट्स तुमचे जर एका बुकमध्ये थोडेसे तुम्हाला कव्हर करायचे असतील शॉर्टमध्ये, त्यामध्ये तुम्हाला हे असेल चित्कारा यांचं बुक, ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला बराचसा सिलेबस कव्हर होऊन जाईल. आणि हे सगळं जर एकत्रितरित्या पाहिजे असेल तुम्हाला तर आपलं इन्फिनिटीचा हा सेट आहे, त्यामध्ये पेपर 1 मधला हा जो काय सेक्शन 1 आहे त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सेकंड जो पॉईंट आहे तो कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटचा आहे. तर सगळे पॉईंट्स तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या बघायला मिळतील. त्यानंतर जे काय IELTS कोड असतील तर ते तुम्हाला इझिली मिळून जातील. ओके, IELTS कोड सुद्धा तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता नेटवर. त्यानंतर हे जे काय ॲनालिसिस केलेलं आहे मी, हे जे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे प्रॅक्टिस तुम्हाला जर करायचे असेल, जे काय सॅम्पल क्वेश्चन्स तुम्हाला बघितले, तर त्यासाठी तुम्ही हे आपलं जे काय जवळपास 1800 पेक्षा जास्त MCQचं जे बुक आहे, ज्यामध्ये 2011 ते 2020 चे सगळे तुम्हाला MPSC मध्ये जे काय क्वेश्चन आलेले आहेत तर ते तुम्हाला सब्जेक्ट वाईज आणि त्याचं सोल्युशन यामध्ये बघायला मिळेल. तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये फॉर्म्युला शीट त्यानंतर डेफिनेशन शीट पाहिजे असेल तर हे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहेच. आणि ही आपली जी बॅच आहे स्पेशली प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू यासाठी ॲडमिशन याचे ओपन आहे, फाउंडेशन बॅच आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून याची अधिक माहिती मिळवू शकता. ओके, सो थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. आणखी अशाच पद्धतीनं एका MCQ प्रॅक्टिसच्या सेशनमध्ये आपण ह्या सब्जेक्टबद्दल आणखी एकदा भेटू. थँक्यू सो मच.